गगनबावडा तहसील कार्यालयातील आग, सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची? गगनबावडा तहसील कार्यालयात लागलेल्या आगीच्या घटनेने केवळ लाखो रुपयाच्या नुकसानीचाच प्रश्न निर्माण केलेला नाही, तर शासकीय कार्यालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील गंभीर प्रश्नचिन्ह उभा केला आहे. घटना घडली ती सुट्टीच्या दिवशी. धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे सर्वप्रथम स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनीच प्रशासनाला माहिती दिल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की इतक्या महत्त्वाच्या तहसील कार्यालयात सुट्टीच्या दिवशी सुरक्षा कर्मचारी किंवा जबाबदार कर्मचारी ड्युटीवर असणे आवश्यक नव्हते का? तहसील कार्यालयात महसूल विभागाची अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, शासकीय नोंदी, संवेदनशील माहिती असते. अशा कार्यालयासाठी 24 तास सुरक्षा व्यवस्था, नियमित गस्त, अग्निसुरक्षा यंत्रणा आणि तातडीच्या प्रतिसादाची व्यवस्था असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात कार्यालय अक्षरशः राम भरोसे असल्याचे या घटनेतून समोर आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कार्यालयाचे फायर ऑडिट झाले होते का? विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी झाली होती का? अग्निशामक यंत्रणा कार्यरत होती का? डिजिटल डेटाचा बॅकअप सुरक्षित आहे का? तसेच महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहिली आहेत का? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सुदैवाने आग वेळेत आटोक्यात आल्याने आणखीन मोठा अनर्थ टळला. मात्र ही घटना शासकीय कार्यालयामधील सुरक्षेच्या व्यवस्थेची पुनर्मूल्यांकन करण्याची गरज अधोरेखित करते. प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात सक्षम सुरक्षा, अग्निसुरक्षा व्यवस्था उभारावी अशी मागणी देखील नागरिकांमधून होत आहे. जांभळी कासा न्यूजसाठी गगनबावड्याहून राम करले.